आपला निर्णय का असेल फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गुलसुंडे टीमने म्हणजे मुक्पे टीमला प्रथम बॅटिंग करावी लागेल तर चला दोन्ही संघ आपण लगेच जो निर्णय घेतला त्याच्यावरती अंमलबजावणी करायची आहे गुलसुंडे संघ झाला क्षेत्ररक्षणासाठी आणि मुक्पे टीम आपले सलामीची जोडी रवाना करा मैदानामध्ये हॅलो तर चला पंचाच्या भूमिकेमध्ये यश ढुंगणे आणि वैभव रसाल यांना देखील आपण विनंती करू आपण चला पंचाच्या भूमिकेमध्ये जावं धोत्रे गावचे आपण पाहतोय वैभव रसाल कालच्या दिवसामध्ये देखील पंचाची भूमिका पार पाडली आज देखील ते आपल्याला पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत तर चला गुलसुरे संघ आपण क्षेत्रीय सजवा आणि मुक्पे संघ आपली सलामीची जोडी जाऊ द्या रवाना करा मैदानामध्ये आणि पंच देखील आपण चला मैदानामध्ये लगेच वैभव रसाल आणि यश ढुंगणे आपण चला पंचाच्या भूमिकेमध्ये तर सलामीची जोडी रवाना झाली मुंबई टीमची ज्ञानेश्वर कदम आणि मनोज कदम ही सलामीची जोडी रवाना झाली आहे तर चला गुलसुंदे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा लगेचच स्वरण ज्ञानेश्वर कदम उर्फ डेखे नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आपण पाहतो आणि त्याच्या समवेत मात्र साथीदार आपण पाहतो सलामीच्या भूमिकेमध्ये मनोज कदम तर चला लगेचच गुलसुंदे संघ देखील आपण तयार व्हा फिल्डिंग साठी आणि सलामीचा पहिलं षटक ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गुलसुंदे टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाज कोणता येईल
तर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये अजश आले. पॉवर प्लेचं षटक असेल. 2 पंच देखील तयार झालेत. वैभव रसाल आणि यश ढुंगणे आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेमध्ये. मेन पंच वैभव रसाल असेल. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय यश ढुंगणे आहेत. पहिली मॅच या मैदानावरती सजली जाते. एकीकडे असेल मुंबई संघ कर्जत विभागामधून बिलॉंग करणारा, एकीकडे असेल खालापूर विभागामधून बिलॉंग करणारा आपण पाहतोय गुलसुंदे संघ. या पनवेल विभागामधला गुलसुंदे संघ आपण पाहतोय. या दोन्ही संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. रसायन विभागामधून बऱ्याचशा लांबून देखील हे दोन्ही संघ या मैदानामध्ये सज्ज झालेत पहिल्या सामन्यासाठी. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक आपण देऊन आजच्या दिवसाला सुरुवात देखील करूया. कालच्या दिवसामध्ये पाहुण्यांच्या शुभाशय या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार देखील पडला आणि आज देखील पाहुणे आपल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या मंचावरती आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळतील. पहिला गोलंदाज अजय गोलंदाजी मार्क सज्ज. ऑन स्ट्राईकला ज्ञानेश्वर कदम आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला मनोज कदम. ही सलामीची जोडी मुंबई टीमची. पहिला चेंडू फटका फसलाय की काय आणि फटका देखील फसलाय आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये सेकंड अटेम्प्टला झेल टिपली जाते. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. ज्ञानेश्वर कदम हॅज टू डिपार्ट. पहिला चेंडूवरती विकेट संपादन केली आहे गोलंदाज अजयने. ज्या कामासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओळखलं जातं अजयला आणि त्या षटकासाठी पहिल्या चेंडूवरती मिळालेली सफलता. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. ज्ञानेश्वर कदम. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल वनडाऊनच्या पोझिशनला. नेट नंबर 3 वरती भास्कर कदमला मात्र प्रचारण केलंय मैदानामध्ये. तर याला मात्र डाव सावरावा लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली मुंबई टीमची. पहिला चेंडू समोर उडवला. चेंडू लॉंगनला फिल्डर तैनात आहेत. चुकी होणार नाहीये. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉलिंगला मनोज कदमने थांबवलंय त्यांना. एक सिंगलच्या मदतीने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर अजयला सिंगल आली आहे. दुसऱ्या चेंडूवरती श्री गणेश अकाउंट मध्ये ओपन केला जातोय मुंबई टीमचा. एक डाव स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील समोर चेंडू होता. कबरला चेंडू उडवलाय मनोज कदमचा. हवाई सफर लॉंग ऑफ 4 डोक्यावरून आलेला हा दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. दुसऱ्या चेंडूवर सिंगल. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. 7 धावा धाव फलकावरती. हा देखील कट करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. हा चेंडू सुरेख पाहायला मिळाला अजयचा आपल्याला. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक आहे. पीपनचं पहिलं षटक आपण पाहतो. अजय गोलंदाजी मार्ग वरती गुलसुंदे टीम कडून. हा देखील समोर चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. या ओव्हर मध्ये लागणारा मुंबई टीमला दुसरा हादरा. सात अंकावरती लागणारा हा मोठा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतो मुंबई टीमला. पॉवर प्लेचं षटक होतं. अर्ध्या ओव्हर मध्ये फक्त फटकेबाजी करायची होती. कबरच्या डोक्यावरून किंवा 30 सर्कल मधून चेंडू उडवायचे होते. परंतु मोठे फटके मारण्याच्या बेतामध्ये हे 2 विकेट महत्वाचे बाद मात्र झालेत. नवीन बॅट्समन आपण पाहतोय वनडाऊनच्या पोझिशनला आणि 4थ्या क्रमांकावरती गेलेला बॅट्समन प्रदीप कदम आणि भास्कर कदम ही जोड सकली आता मैदानावरती खेळतीये. 7 धावा धाव फलकावरती. पेबनचं अद्यापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला स्कोर कार्ड वरती.
मैदानामध्ये पाहतोय आपण गोलंदाजी मार्को राजेश ऑन स्ट्राईक प्रतीक कदम आपण पाहतोय. हा देखील धीम्या गतीचा चेंडू होता, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न परंतु चेंडू वेस्टर्नवरती आदळला नाहीये आणि ही तरी गेलाले लेग बायची हे एक धाव. इथे एक पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त, ओव्हर क्रमांक 1 समाप्त झाली आहे आणि अद्यापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये मुंबई टीमची धाव संख्या झाली आहे ती तब्बल 8 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गुलसुंदे टीम कडून आपण पाहू शकाल. अतिशला मत इन्व्हाइट केलंय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. समोर प्रतीक कदम आहे, 9 सेकंडला भास्कर कदम आपण पाहतो 8 धावा धाव फलकावरती पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात. पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. थोडीशी ताकद कमी पडली प्रतीक कदमची, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, वेगाने धावलेत परंतु वेगाने धावत असताना 2 धावा सहजरित्या कॉपिंग क्रीज मध्ये पूर्ण केल्या. सिंगल डबलला जरी महत्व दिलं या मैदानावरती तरी भरपूर होतं, कारण की या हा देखील फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून कटवला चेंडू, थोडासा अकलीचा पुस्तकी फटक्यात उपयोग केला कदमने आणि ही ते देखील आल्यात त्या 4. हॅलो, ही देखील फटका आता फसलाय आणि शेल मात्र समोर चेंडू काढलाय. कबरच्या डोक्यावरून चेंडू उडवायचा होता प्रतीकला परंतु थोडीशी बॉटम हॅच घेतली आहे आणि ही त्या देखील विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर लागणारा तिसरा हादरा 14 या धावसंख्येवरती प्रतीक कदम बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल राजेशला मैदानामध्ये दाखल केलाय 5व्या क्रमांकावरती. 14 धावसंख्येवरती लागणारा हा आपण पाहतोय तिसरा धक्का मुंबई टीमला. 40-45 धावसंख्येवरती जाणं अपेक्षित असेल, कारण ह्या मैदानावरती 40 धावसंख्या डिपेंड देखील केली जाते. कालच्या दिवसामध्ये पाहिलं आपल्याला भरपूर धावसंख्या चेस देखील झाली, धावसंख्या डिपेंड देखील करण्यात आली. परंतु आज देखील पहिला सामना आहे. पहिला सामना आपण पाहू शकाल मुंबई आणि गुलसुंदे या दोन संघादरम्यान. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या अवघ्या 8 धावा, त्याच्यानंतर एक प्रतीक कदमचा चौकार पाहायला मिळाला. त्याच कारणास्तव इथे 14 धावा धाव फलकावरती. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. प्रेक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. राजेश कदमला देखील आता परतीचा प्रवास करावा लागेल.
नवीन बॅट्समन वैभव शेवाळे आपण पाहतोय. हा देखील चेंडू वाईट आपण पाहू शकाल. वैभव रसाल सर सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. अवंतरची एक धाव वाईट होईल. अवंतरची एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या अंकावरती. 15 धावा फलकावरती लागल्या जात आहे. टीम मुक्बे संघाच्या हा देखील अलॉंग द कार्पेट ने लॉंग लेगला चेंडू ट्रायबल देखील झालाय. इथे उचल फेकेल तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 17 या अंकावरती. हा देखील समोर चेंडू उडवला होता. कबरला एक सिंगल ऍड. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18 अंकावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती चालू आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आहे. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धाव फलकाचा विचार केला मुंबई टीमचा तर 18 धाव फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8 धावा आणि त्याच्यानंतर ह्या ओव्हरमध्ये आल्या तर तब्बल 10 धावा. एकूण टोटल धाव फलकावरती 18 लागल्यात. अजून इथून 4 विकेट महत्वाचे बाद झालेत. ज्ञानेश्वर कदम, मनोज कदम आणि प्रतीक त्याचबरोबर राजेश देखील मैदानाच्या बाहेर आलेत. हे 4 विकेट मैदानाच्या बाहेर आलेत. आता इथून वैभव शेवाळे आणि भास्कर कदमला मात्र ही पारी सामारावी लागेल. इथून मोठमोठे फटके खेचावे लागतील. कालच्या दिवसामध्ये पहिला सामना झाला तिथे 62 धावसंख्या चेस देखील झाली ती कोयना आणि त्याचबरोबरीने वावरले या 2 संघांना पहिला मॅच झाली कालच्या दिवसामध्ये. तिथे कोयना संघाने 62 धावसंख्या वावरले संघाच्या विरोधामध्ये चेस देखील केली होती. आणि आता मात्र पहिल्या सामन्यामध्ये अवघ्या मुंबई टीमच्या धावसंख्या 18 झाल्यात गुलसुंदे संघाच्या विरोधामध्ये. तर नेक्स्ट मॅच असेल कोयना ए वर्सेस चिचपाडा. दोन्ही संघाला विनंती असेल आपण मधल्या ब्रेक मध्ये आपला टॉस देखील करणार आहोत. तर दोन्ही संघाचे खरं तर उपस्थित असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सुमित माने आले. समोर वैभव आपण पाहतोय. समोर चेंडू लंगा नाही लंगनला चेंडू उडवलाय. फील्ड करेल तत्पूर्वी एकच सिंगल कंप्लीट. सिंगलच्या दुसरी धावसंख्या देखील झाली असती. प्रयत्न केले असते तर दुसरी धावसंख्या देखील झाली असती. पण तुझे एक सिंगलच्या मदतीने 19 धावा फलकावर आतापर्यंत. रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा. स्विचचा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये प्रॉपर. आडव्या बॅटीतून धावसंख्या खेळायचा प्रयत्न चालू आहे भास्कर कदम कडून पण तू त्याच्या बॅटला बॉल लागत नाहीये. आणि ही तरी केला आलाय निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक शिरावलं 19 या धावसंख्येवरती. थोडस नाजूक परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते मुंबई संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. इथे देखील समोर चेंडू अलॉंग द कार्पेटने डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. फिल्डिंग चांगली झाली आहे ती गुलसुंद टीम कडून. बॉलिंग गोलंदाजी देखील चांगली घडली आहे. कारण की महत्वाचे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं गोलंदाज अजशला आणि त्याच्यानंतर आतिशने देखील चांगली कामगिरी केली. आणि आता देखील सुमित हा देखील चांगली कामगिरी करतो आतापर्यंत. अखूट टप्प्याचा चेंडू होता. इथे मोठा फटका येणं अपेक्षित होतं पण तो बॅट अँड बॉलचा संपर्क नाही वैभव शेवाळेचा. आणि हे तरी देखील आला चेंडू निर्धाव. या निर्धाव चेंडू दडपण थोडंसं प्रेशर वाढलं जाईल ते मुंबई टीमवरती. जर आपल्याला दडपणाला जुगारून मात करायची असेल तर एखादा फटका मुंबई टीमला हवा आहे. सफल झाले. स्ट्रोक साठी जागा देखील बनवली होती. इथे मिस फील्ड झाली आहे आणि ही तरी देखील आली आहे. एक सिंगल खेळची संधी होती. फटक्यासाठी जागा देखील भरपूर होती परंतु बॅटवर बॉल चेंडू हिट प्रॉपर आला नाहीये. आणि ही तरी गेली एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 अंकावरती. 2.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अद्यापर्यंत 20 धावा फलकावरती. अपेक्षा असतील या जोडीकडून मुंबई संघाला परंतु अपेक्षांवरती पाणी फेरायचं काम अद्यापर्यंत चालू आहे. हा देखील टॅप केलेला चेंडू उडवलाय. चेंडू थांबणार देखील नाहीये. चेंडू चाललाय दणदण करत.
डाट चेंडू नंतर सिंगल आणि त्याच्यानंतर चौकार. एकूण 25 धावा फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं स्लॉग षटक आणि हाणामारीच्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाज अमोल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वर अमोल आलेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये. परंतु समोर वैभव शेवाळ आहे. अजून इथून 15 ते 20 धावा अपेक्षित असतील. समोर चेंडू उडवलाय. चेंडू अडवला देखील जातोय पण इथे देखील सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन्ही अंकाने वाढली जाईल. जाऊन पोहोचेल ते 28 वरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अमोल आले. पहिल्या चेंडूवरती आली एक लेग बाईची एक धाव आणि त्याच्यानंतर भास्करच्या बॅटमधून आल्या त्या 2 धावा. एकूण धावा 28 धावा धावफलकावरती लागल्यात. ओव्हर क्रमांक 4 मध्ये अमोल आहेत. एखादा फटका मोठा हवा आहे. फुलटा चेंडू होता लोवर फुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे. लॉंगनला एक सिंगल कंप्लीट इथे मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा मुक्पे टीमला आलाय. नशिबाचा चौकार आणि या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 वरती. धाव फलकावरती भास्कर कदम डाव सावरायचं काम केलं अद्यापर्यंत त्याने. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्विचचा फटका खेचायचा होता परंतु ही ते पंच देखील सांगतायत वैभव रसाल सर ओळखून की हा चेंडू वाईट आहे. म्हणजे अभंतरची एक धाव ऍड होईल. अभंतरच्या एक धावसंख्येच्या मदतीने 33 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. त्या टीम मुक्पे संघाच्या आतापर्यंत पाहायला गेलं तर विकेट डाऊन देखील झाले असेल तरी पण डाव सावरायचं काम करतायत. इथे देखील मोठा फटका खेचायचा होता आणि इथे मोठा फटका आलाय. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा आलाय भास्कर कदमच्या बॅट मधून. हवाई सफर षटकार. बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा आणि त्या अनुभवाची शिजोरी घेऊन आज मात्र संघ अडचणीत सापडला आणि अडचणीतून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी संघर्ष चालू आहे भास्कर कदम कडून. हा देखील बॅटची लिडिंग घेतली आहे. क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू चाललाय दणदण करत. चेंडू थांबणार नाहीये. इथे देखील थर्डमॅनला क्लिअर करत भास्कर कदमच्या बॅट मधून आलाय हा पुनश्च मोठा फटका. चौकार. पद्धतीने 43 धावा धाव फलकावरती लागल्यात. असं वाटलं होतं पहिल्या 3 षटकांमध्ये बॅकफुटवर खेळला होता मुंबई संघ आणि त्याच्यानंतर भास्कर कदमला एक्सेलेटर पाय दिला आणि फ्रंट फुटवर येऊन ठेवला आतापर्यंत. हा देखील फटका चांगला आहे. इथे देखील एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या वेगाला निघालेत आणि इथे दुसरीच्या प्रयत्नाला निघताना इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. इथे 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन्ही अंकाने फ्लाय मात्र होईल. जाऊन पोहोचेल ती 45 धावसंख्येवरती आणि 45च्या स्वरूपामध्ये 4 षटकांची मास समाप्त झाली आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती विजयासाठी टीम गुलसुंदे संघाला.
चला नेक्स्ट मॅच कोयना ए वर्सेस चिचपाडा दोन्ही संघाच्या करत आपण इन्व्हाइट करतो आपण टॉस साठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं 45 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत मुंबई टीमच्या येणारे 24 चेंडू 46 धावसंख्येची गरज असणार आहे गुलसुरे टीमला विजयासाठी चांगला आहे तो का मध्ये मध्ये ब्रेक मारतो मध्ये 46 धावसा 45 धावसंख्या केली आहे मुंबई टीमने येणारे 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी गुलसुंडे टीमला सलामीची जोडी देखील रवाना झाली आहे चला मुंबई संघ आपण क्षेत्रक्षण सजवा लगेचच
पाबरपेचं षटक याला घेऊन गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर कदम आपण पाहतोय. एक लॉंगॉपला वैभव शेवाळे लॉंगॉनला आपण पाहतोय. राजेश कदम लॉंगॉपला तयार केलाय. सलामीची जोडी अतिश आणि त्याचबरोबरीने निखिल ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. पाबरपेचं षटक पहिला क्रमांक ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ज्ञानेश्वर कदम त्याने बॅटिंग करत असताना आपल्याला योगदान मिळालं नाहीये, परंतु गोलंदाजी मार्कवर असताना योगदान आता द्यावं लागेल चांगलं. पहिला चेंडू थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहिला चेंडू पाबरपेचं पहिला षटक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे वैभव शेवाळे आलाय, इथे अडवणी करतोय, तिथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. फेकी देखील चांगली झाली आहे. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. दुहेरी दाबेने श्री गणेशा 46 धावसंख्येचा पाठला करायचा आहे. निखिल आणि अतिशय सलामीची जोडी रवाना झाली. मुकपे टीमच्या विरोधामध्ये गुलसुंडी टीमची आपण पाहतोय. 46 चा पाठला करत असताना पहिल्या चेंडूवरती आलेल्या दुहेरी धाव त्या दुहेरी दाबेने श्री गणेशा अकाउंट मध्ये ओपन केला जातोय. 7 ते 8 पावलाचा रनअप घेऊन सज्ज झालाय. टप्प्याचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? एक हातात झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला इथे फंबल झालंय आणि इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. इथे मात्र पाहायला गेलं तर झेलची संधी होती, एक हातात झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता क्षेत्ररक्षकाकडून, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने साथ मात्र दिली नाही गोलंदाजाला. इथे आले 2 धावा 2 धावसंख्येच्या मदतीने 4 धावा धाव फलकावरती. हा देखील टप्प्याचा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे क्षेत्ररक्षक पुन्हा तयार आहे. आता त्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी होणार नाहीये आणि इथे मात्र पहिली विकेट आतिश बॅक टू द डगआउट. 4 धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का. गुलसुंदे संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. अजय मात्र आपण पाहू शकाल वनडाऊनच्या पोझिशनला त्यांना दाखल केलंय मैदानामध्ये. जरूर आपण पाहू शकाल की इथे देखील बॅटची लिडिंग घेतली आहे. दीपक भोईर चेंडू खाली येत आहेत. फेकी देखील खराब झाली आहे थोडीशी, परंतु तिथे मात्र एकच सिंगल कंप्लीट होईल. अशा चुका जर आपण कराल आपल्याला खूप महागात देखील पडतात या चुका. आपण जेवढं शांतीने क्रिकेट खेळू ना तेवढं महत्वाचं आहे. शांत डोकं शांत निर्णय मात्र घेतला आपण शांत डोक्याने तर भरपूर आपल्याला योगदान कामदायक ठरतं. 5 धावा धाव फलकावरती डीके गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पावरप्लेचा षटक आहे. भरपूर अनुभव आहे गोलंदाज डीकेकडे. इथे देखील समोर चेंडू, इथे थोडा प्रयत्न केले वैभव शेवाळेने, परंतु इथे सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत, परंतु फेकी थोडीशी लेझी क्रिकेट पाहायला मिळाला भास्कर कडून आपल्याला. इथे पाहायला गेलं वैभव शेवाळेने अफाट प्रयत्न केले होते, परंतु प्रयत्नाला यश मिळालं नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल ती 7 या अंकावरती. 7 चेंडू धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते. ती गुलसुंडे टीमची विरोधामध्ये मुंबई संघ खेळतोय. त्यांच्या टप्प्याचा फटका होता, परंतु वैभव शेवाळे कोणती चुकी करणार नाहीये. महत्वाच्या विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. जशी मुंबई संघाची धावसंख्या होती, परंतु मुंबई संघाची धावसंख्या होती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा, परंतु आता गुलसुंदे संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 7 धावा. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणजे वरचढ अजून बंद ठरलाय तो मुंबई संघ. पहिल्या षटकाच्या हॅलो 2 बाद 7 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या गुलसुंदे टीमच्या पहिल्या ओव्हर मध्ये. चला आपण सजवा. चला कोयना ए वर्सेस
हॅलो तर चला कोयना ये आणि चिंचपाडा संघाचा कोण आला असेल प्रतिनिधीत आपण योग्य संपर्क साधायचा आहे. कोयना ये संघ इथे उपस्थित झालाय तर चिंचपाडा संघ जर आपण प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे कारण की आता 3 षटक बाकी राहिलीत. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रतीक आले 2 ओव्हर क्रमांक 2 मध्ये. आता फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन बदललं जात आहे. पावरप्लेचा निर्बंध हटवला गेला इथे गोलंदाजी करणारा मुख्य टीमवरून. पहिला षटक पावरप्लेचं असतं. आता स्ट्राईक एंडला अजय असेल अमोल असेल अजय नॉन स्ट्राईक एंडला अमोल असेल. पहिला चेंडू ब्लॉकरला चेंडू टाकला होता. सुधीर डोले चेंडू खाली येईल तत्पूर्वी एक सिंगल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मुख्य टीमची. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. बॅटिंग करत असताना भरपूर चुका झाल्या मुख्य टीम कडून परंतु आता बॅटिंग गोलंदाजी तशी होणार नाहीये याच्याकडे ते लक्ष मात्र जवळपास देत आहेत. इथे देखील आउटसाइड ऑप्शन. वैभव रसाल सर सांगतायत बोलून की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त बाहेरून जाणारा चेंडू सांगितला वैभव रसाल सरांनी की हा चेंडू वाईड आला. अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन मात्र पोहोचते ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. प्रतीक कदम गोलंदाजी मार्कवर युवा गोलंदाज. अखूट टप्प्याचा चेंडू होता. इथं पुलचा फटका खेचायचा होता. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का परंतु फेकी थोडीशी लेझी मात्र पाहायला मिळतीये. तर कोयना संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तसेच चिंचपाडा संघाचा कर्णधार आलाय का तर आलाय. दोन्ही संघांमध्ये टॉस देखील केला जाईल. सुकेश दादा यांना विनंती असेल आपल्या दिलीप मोरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते करायचंय टॉस. हा स्लोवर चेंडू चेंज ऑफ पेस केला होता प्रतीक कदमने. व्हेरिएशन आहे. आता व्हेरिएशनच्या जोरावरती हा देखील चेंडू आलाय निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या संगतीने धावफलक स्थिरावलं गेलं ते 9 अंकावरती. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 1.3 चेंडूचा खेळ प्रगती पथावरती संपलाय. 46चा पाठला करायचा आहे तो गुलसुंदे टीमला. अखूट टप्प्याचा चेंडू होता. आपटलेला चेंडू आपण पाहतोय दीपक भोईर. चेंडू खाली येईल तत्पूर्वी एकच सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. 46 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते चेस देखील करायचंय. तर दिलीपजी मोरे साहेबांच्या शुभासे गुल पाहू शकाल. कोयना ए वर्सेस आपण चिंचपाडा या 2 संघादरम्यान टॉस केला जातोय. गोलंदाजी मार्गवर प्रतीक कदम ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय. स्लोवर चेंडू होता. पिक केलं. समोर चेंडू सापडला पुढ्यामध्ये आणि चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील फेकून दिलं. इथे आलाय प्रतीक कदमच्या विरोधामध्ये अमोलचा तडाखा. इथे आला षटकार. शरीरयष्टी जर का असे चेंडू आपल्या त्या समोर आले रडार मध्ये आले ना तर बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडू शकतात. त्यात काही शंका नाहीये. टापकेला चेंडू एक सिंगल कंप्लीट झाली आहे भैगाणे. दुसरीसाठी निघतील का इथे मात्र अचूक फेकी पाहायला मिळते. इथे सिंगलच्या मदतीने ओव्हर क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय आणि ओव्हर क्रमांक 2 च्या समाप्तीनंतर 18 धावा फलकावरती. म्हणजे जसं मुंबई संघाची धावसंख्या होती तशीच धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. ती म्हणजे गुलसुंदे टीमची 2 षटकांमध्ये धावसंख्या होती ती 18 मुंबई संघाची. परंतु विकेट होत्या मुंबई टीमच्या त्या 4 विकेट होत्या. परंतु आता गुलसुंदे टीमच्या धावसंख्या 2 षटकांमध्ये 2 विकेट 18 धावा. म्हणजे आता प्लस पॉईंट धावते गुलसुंदे संघ. कारण क्रिकेटचं समीकरणच आहे राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व दिलं जातं. जसं राजकारण सरडा आणि क्रिकेटचा खेळ हा कधी रंग बदलेल हे कोणाला ठाऊक देखील नाहीये. आणि तसाच खेळ मैदानामध्ये चालू आहे. पहिला सामना गुलसुंदे विपक्ष रसायनिक विभागामधून बिलॉंग करणारा हा संघ आहे आणि एकीकडे पाहायला गेलं तर वासरे खोंड्यामधून बिलॉंग करणारा मुंबई संघ. या 2 संघादरम्यान ही पहिला सामना ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळतीये. अतिशय प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळाली आहे. ते अद्यापर्यंत 2 षटकांमध्ये धावसंख्या लागली आहे ती 18. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आलाय तो सुधीर ढोले. आपण पाहतोय त्याच्या खांद्यावर त्याला जबाबदारी दिली आहे. उर्वरित 12 चेंडू आणि बीजासाठी अजूनही पाहायला गेलं तर 28 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा धावफलकावरती लाभायच्या आहेत. त्या म्हणजे
गुलसुंदे टीमला. जिथपर्यंत अमोल आणि अजेश जिथपर्यंत मैदानामध्ये असतील ना तिथपर्यंत अपेक्षा असतील त्या गुलसुंदे संघाला विजयाच्या. कारण की या फलंदाजाकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, तेवढी त्यांच्याकडे अपेक्षा असतील. त्या अपेक्षांवरती आता त्यांना पूर्णतः उतरायचं आहे, त्यासाठी प्रयत्न चालू असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय मुक्बा संघ, कारण की त्यांना माहिती आहे इथून जर संघ जिंकला आपला तर आपण आपले अस्तित्व कायम राखू शकतो. जर का इथून संघ हरला तर आपला घरचा रस्ता देखील पकडावा लागेल. परंतु एका संघाला हार आहे, एका संघाला जीत आहे. परंतु कोणता संघ विजयाचे दरवाजे खुले करेल हे मात्र पाहणं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला लागेल. पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा फटका. दीपक भोईर धावतायत परंतु त्यांच्या आव्याकाच्या बाहेर, चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर. सुधीर ढोलेचं स्वागत केलं. पहिल्या चेंडूवरती अमोलच्या बॅट मधून आलेला हा चौका. आपण पाहू शकाल सुधीर ढोले थोडासा सास पडत खेळतोय. उशिराने देखील मैदानामध्ये आलाय आणि आता मात्र पाहायला गेलं तर या चेंडूवरती देखील चौकार आलाय. इथून डॉट ऑफ पर्सेंट वाढवावे लागतील मुंबई संघाला, कारण की बराचसा लांबून दोन्ही संघ आले. कोणताही संघ हरायला नाही आला. प्रत्येक संघ येतो उमेदीने, तो जिंकण्याच्या उमेदीने येतो आणि त्यासाठी संघर्ष करतात, त्यासाठी प्रयत्न देखील करतात आणि तेच प्रयत्न दोन्ही संघांकडून पाहायला मिळतात आपल्याला. समोर चेंडू उडावलाय. क्षेत्ररक्षक राजेश कदम तयार आहे तिथे. एक सिंगल कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे दुसरीच्या प्रयत्नाला फेकी खराब झाली आहे. काय घडतंय मैदानामध्ये, फेकी देखील खराब होते. थोडस चुका मैदानामध्ये. सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट बेरीबी आपण पाहू शकाल. चिता शपळाईने हरणीच्या गतीने 2 धावा कंप्लीट, 2 धावसंख्येच्या मदतीने 24 धावा धाव फलकावरती. आता 10 चेंडू 22 ची गरज आहे विजयासाठी गुलसुंदे टीमला. ही धावसंख्या खूप कठीण देखील नाही आहे, ही धावसंख्या कमी देखील नाही आहे. परंतु ह्या चेंडूवरती गोलंदाजाने चांगली कामगिरी करायला पाहिजे आणि फलंदाजाने देखील चांगली कामगिरी करायला पाहिजे. चांगला चेंडू जोरदार अपील लावली, अपील पंचांकडे. परंतु पंचांनी सांगितलं की फलंदाज मात्र थोडासा लाईन पासून बाजूला असल्या कारणाने पंचांनी सांगितलं की हे लेग बाईसची एक धाव ऍड होईल. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. धावून मात्र पोहोचते ती तब्बल 25 वरती. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावसंख्येची गरज आहे. ती गुलसुंदे संघाला, सुधीर ढोलेला ह्या चेंडूची अपेक्षा असेल. पाठीराख्यांना देखील याच चेंडूची अपेक्षा असेल, कारण की स्टार टेनिस वर्ल्ड ही वाहिनी ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी पाहिजे आपण बसलेत. हा चेंडू वैभव रसाल सर सांगतायत की हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू स्क्वेअर घोषित करतायत वैभव रसाल सर. आणि इथे देखील सांगतायत की हा चेंडू वाईड आलाय. अबंदरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 26 वरती असूनही 9 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. डॉट ऑफ पर्सेंटेज महत्वाचे. एका धाबेला खूप महत्व दिला तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहू शकाल भरपूर मोठं नाव आहे. इथे देखील ग्लान्स केलाय. एक सिंगल कंप्लीट वेगाने दुसरीचा प्रयत्नाला निघाले आणि फेकी देखील झाली आहे. आणि दुसऱ्या धावसंख्येसाठी आजेशला मात्र आता परतीचा प्रवास करावा लागेल. वेल थ्रो प्रतीक कदम करून आपला पाहायला मिळाला आणि इथे दुसऱ्या धावसंख्येसाठी घेतलेला प्रयत्न इथं असफल ठरलाय आणि इथे विकेट डाऊन झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वरती. आता 8 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. या 2 चेंडूवरती खरा या सामन्याचं चित्र अवलंबून असेल. नवीन बॅट्समन अजय वाकले हा देखील मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे. ज्या वेळेस गुलसुंदे संघ अडचणीत सापडतो त्याच्या वेळेस अजय वाकले हा संकट मोचक मात्र संघासाठी धावून यायचं काम करतो. दर वेळेस तो मात्र अजय वाकलेला आता 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल केलाय. अजय वाकले गोलंदाजी मार्क सुधीर ढोले आणि तिसरा ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय. फटका दर्जेदार आहे परंतु इथे वैभव शेवाळे उपस्थित. इथे एक सिंगल कंप्लीट फेकी देखील झाली आहे आणि इथे डायरेक्ट हिट देखील करता आली नाहीये. परंतु काय घडतंय मैदानामध्ये
काय घडतंय मैदानामध्ये ज्ञानेश्वर कदम कडून अशा अपेक्षा नव्हत्या. इथे धावून जर चेंडू लावला असता हाताने तर इथे देखील फलंदाज बाद झाला असता, पण तो डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजांना 3 धावसंख्या काढण्याची मुभा भेटली आहे. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. आता 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 7-16चं समीकरण मुक्पे विपक्ष गुलसुंदे आणि गुलसुंदे विपक्ष मुक्पे या दोन संघादरम्यान पाहिलं गेलं तर एक रसायन विभागामधला गुलसुंदे संघ आपण पाहतोय आणि एकीकडे बासरी विभागामधला मुक्पे संघ मात्र आता मैदानामध्ये खेळ करतोय. दोन संघादरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय वी शेप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मनोज कदम आणि भास्कर कदमला टाटा बाय बाय करत अमोलच्या बॅट मधून आलाय हा हवाई सफर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार आणि त्या चौकारच्या मदतीने 34 धावा धाव फलकावरती. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज असणारे गुलसुंदे संघाला. सहा चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे गुलसुंदे संघाला. विजयासाठी अजय वाकले आपण पाहू शकाल ऑन स्ट्राइक आहे. गोलंदाजी मार्कवर मनोज कदम आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ही धावसंख्या डिपेंड होणार का मनोज कदम कडून. गोलंदाजी मार्क वरती मनोज कदम आपण पाहतोय. तिन्ही गोलंदाज भास्कर कदम देखील ऑप्शनला होता त्यांच्याकडे, परंतु तुम्ही आता मनोज कदम वरती विश्वास दाखवलाय. मनोज कदम स्वतःवरती जबाबदारी घेऊन स्वतःने सांगितलं की ही स्पेल मी हाताळणार आहे आणि 7 चेंडू मध्ये 12 धावसंख्या डिपेंड करायची मला. त्यासाठी आत्मविश्वासाने गोलंदाजी घेतली आहे आणि आत्मविश्वास आता पणाला लाभायचा आहे मनोज कदम याला. आणि तशी गोलंदाजी पाठीराख यांचं आणि आपल्या सोबतीला असणाऱ्या आपल्या प्लेयरांचं देखील मन जिंकायचंय. पहिला चेंडू इथे राजेश कदम चेंडू खाली आणि इथे राजेश कदमने चुकी देखील केली आहे आणि चेंडू मध्ये निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे आलाय षटकार. छोट्या छोट्या चुका आपल्याला या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रणजितदादा मोरे स्मृती चषकामध्ये आपल्याला बाहेर देखील फेकू शकतात आणि ती चूक राजेश कदम कडून झाली आहे. मनोज कदमने आत्मविश्वासाने गोलंदाजी घेतली होती असं वाटलं होतं. राजेश कदम भरपूर पुढे होता बॉन्ड्रेन पासून, परंतु स्वतःवरती देखील नाराज असेल. आता 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. अजयच्या बॅट मधून आलाय षटकार. आता अजयला आत्मविश्वास मिळालाय आणि त्या आत्मविश्वासाने बॅटिंग देखील करेल. आता इथे देखील आपटल्याला चेंडू पुलचा धमाका. दुसऱ्या चेंडूवरती हा विजयी षटकार आलाय आणि पहिला संघ जिंकलाय. आपल्याला पाहतोय आपण गुलसुंदे संघ. मात्र या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रणजितदादा मोरे स्मृती चषकामध्ये
पहिला सामना जिंकण्यामध्ये यशस्वी देखील ठरलाय. छोट्या छोट्या चुका मुक्पै संघाला या स्पर्धेमधून बाहेर फेकताना आपल्याला पाहायला मिळाला. हार्ड लक मुक्पै संघाला आपण देऊया आणि शुभेच्छा देऊया आपण गुलशुदे संघाला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच